आवाजावरून समजलं असेल की चकली भरपूर कुरकुरीत बनली आहे. दिवाळीच्या फराळामधला प्रत्येक जणांचा आवडता पदार्थ तो म्हणजे तिखट आणि मस्त अशी कुरकुरीत चकली. तर इथे आपण चकलीची भाजणी न करता फक्त 2 साहित्याचा वापर करून झटपट अशी ही चकली बनवणार आहे. चवीला म्हणाल तर भाजणीच्या चकलीसारखीच लागते. बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जराही तेलकट होत नाही. चला तर मंडळी, झटपट होणारी दिवाळीसाठी खास चकली कशी बनवायची हे पाहून घेऊ. नमस्कार मंडळी, मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथे मी 1 वाटी ही भाजलेली डाळी किंवा ज्याला आपण फुटाणे बोलतो ते घेतले आहे. तर कढई गरम झाली आहे, यामध्ये ही 1 वाटी फुटाण्याची डाळ घालून घेऊ. ही डाळ भाजलेली असते त्यामुळे आपल्याला खूप नाही भाजायची, फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आहे. या चकल्या बनवण्यासाठी एकच मेजरिंग कप किंवा एकाच वाटीचं प्रमाण ठेवा. या चकल्या इतक्या झटपट होतात आणि खाण्यासाठी तितक्याच चविष्ट लागतात. तर इथे तुम्ही डाळ पाहू शकतात की हलकीशी अशी गरम करून घेतली आहे. खूप नाही भाजायची कारण डाळ ही अगोदरच भाजलेली असते. तर इथे मी गॅस बंद करून घेते कारण हे बघा, डाळ आपली हवी तितकी छान अशी भाजून झाली आहे. आता ही जी डाळ आहे ती पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. तर इथे आपण जी फुटाण्याची डाळ भाजून घेतली होती ती पूर्णपणे थंड झाली आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला ही छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊ आणि याची एकदम बारीक अशी पावडर करून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकतात की मी ही डाळ व्यवस्थित बारीक करून घेतली आहे. आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊ आणि याला चाळून घेऊ. आपल्याला चाळून यासाठी घ्यायचं आहे कारण की आपण मिक्सरमध्ये बारीक केले आहे, त्यामुळे याचे अगदी जाड बारीक कण असू शकतात. मग जर जाड वगैरे कण असेल तर आपली चकली ही तुटू शकते का खराब होऊ शकते. त्यामुळे डाळ कधी पण अशी बारीक करून घ्यायची आणि चाळणीमधून घालून तिला पुन्हा असं चाळून घ्यायचं, म्हणजे एकसारखी आपल्याला पावडर मिळते. तुम्ही पाहू शकतात की 1 वाटी फुटाणे छान भाजून त्याची अशी मस्त डाळ बारीक करून घेतली आहे आणि मिक्सरमध्ये पण तुम्ही पाहू शकता छान एकदम बारीक असं हे पीठ तयार झालं आहे. तरीसुद्धा आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे, जरासुद्धा याचे आपल्याला जाड कण नको आहे. तर इथे सर्व हे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपण चाळून घेतल्यावर सुद्धा अगदी थोडासा असा इथे हा कोंडा राहिला आहे. त्यामुळे कधीही ही डाळ जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा व्यवस्थित अशी चाळून घ्यायची. तर हा पहा, अगदी थोडा का न होईना पण यामध्ये असा हा कोंडा निघतो. तर ज्या वाटीने आपण ही डाळ घेतली होती ना त्याच वाटीने आता इथे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. तर इथे मी अगदी हलक्या हाताने नॉर्मल भरलं आहे, जास्त दाबून भरायचं नाही. तर हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, असं आपल्याला 3 वाटी घ्यायचं आहे. इथे हे दुसरं आहे, 2 वाटी म्हणजे झाले. तर ही दुसरी वाटी झाली. तर इथे आपण अगोदर 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि आता ही तिसरी वाटी. तर असं आपण 3 वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे सुद्धा आता आपण चाळून घेऊ. तर इथे तांदळाचं पीठ मी पूर्णपणे चाळून घेतलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत सफेद तीळ आणि काही मसाले. तर हा पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने मी इथे सर्व साहित्य घेतलं आहे. याच चमच्याने मी इथे 2 चमचे हे सफेद तीळ घेतले आहे, पाव चमचा ओवा घेतला आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा इथे मी मीठ घेतलं आहे. तरीसुद्धा मीठ किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपण या पिठामध्ये काढून घेऊ आणि हे सर्व या पिठामध्ये आपण ना मिक्स करून घेऊया. ज्यांना भाजणीच्या चकल्या बनवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट आणि तितक्याच चांगल्या चवीच्या चकल्या बनवू शकता. अगदी पटकन बनतात, जराही वेळ लागत नाही. तर इथे पिठामध्ये हे सर्व छान मी आता मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे. तर तेल किती घ्यायचं हे आपण पुढे पाहून घेऊ. तर इथे मी तेल घेतलं आहे. आपल्याला हे छान कडकडीत गरम करून याचं मोहन या पिठावर घालायचं आहे. तर ज्या चमच्याने आपण तीळ किंवा बाकीचे जे साहित्य घेतले होते त्याच चमच्याने इथे मी 4 चमचे भरून तेल घेतलं आहे. तर आपण 4 वाटी इथे सर्व पीठ घेतलं होतं, त्यामुळे मी इथे 4 चमचे हे तेल घेतलं आहे. आता हे तेल आपण मस्तपैकी कडकडीत गरम करून घेऊ. तर इथे पाहू शकतात की तेल मस्त असं कडकडीत गरम केलं आहे, अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं. आता हे तेल आपण या पिठावर घालून घेऊ. तर असा फेस आला पाहिजे इतकं तेल आपलं हे गरम असलं पाहिजे. तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच हे सर्व या पिठामध्ये एकजीव करून घेऊ. हाताने लगेच करू नका कारण की तेल भरपूर गरम आहे, त्यामुळे फक्त सुरुवातीला ना चमच्याने हे असं छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर इथे तेल मी चमच्याने सर्व पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता हाताला सोसावेल असं झालं की आपण हातानेच हे सर्व तेल जे यामध्ये टाकलं आहे हे पिठामध्ये ना चोळून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आपण हे तेल या पिठाला मस्त चोळून घेऊ, म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत बनतील. तर अशा प्रकारे सर्व पिठाला हे तेल चोळून घ्यायचं. तर इथे मी पिठामध्ये तेल व्यवस्थित असं चोळून घेतलं आहे. आता याचे मूठ होते की नाही ते पाहायचं. जर अशी याची मूठ बनत असेल म्हणजे आपण यामध्ये जे तेलाचं मोहन घातलं आहे ते अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आहे. तर आपल्याला पीठ मळण्यासाठी मस्त असं गरम पाणी पाहिजे. त्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने 3 वाटी इतकं पाणी आपण गरम करायला ठेवून देऊ. तर ही 1 वाटी, ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी. तर इथे मी 3 वाटी पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे, चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे पाणी पिठामध्ये घालून पीठ छान मळून घेणार आहोत. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा हे पाणी पिठामध्ये जेव्हा घालू ना तेव्हा अगदी सगळं पाणी न घेता थोडंसं पाणी पिठामध्ये घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला किती पाणी लागणार. जर तुम्ही सर्वच पाणी घातलं तर हे पीठ पातळ वगैरे होऊ शकेल. त्यामुळे कधीही पीठ मळताना पाण्याचा अंदाज घेत पीठ मळायचं. तर इथे तुम्ही पाहू शकतात पाण्याला छान अशी उकळी आली आहे. तर आपल्याला असं गरम पाणी पीठ मळण्यासाठी हवं आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे पाणी आपण पिठामध्ये घालताना अगदी थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेऊया. तर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी घेऊन पाणी आपण यामध्ये घालून घेऊ. तर हे पहा, इथे मी आता सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आहे. पाणी खूप जास्त गरम आहे त्यामुळे चमच्यानेच आपण हे पिठामध्ये एकजीव करून घेऊ. असं थोडंसं पाणी आपण घालून पीठ मळून घेणार आहोत. तर इथे मी पुन्हा यामध्ये आता अजून थोडंसं पाणी घालून घेते. तर इथे मी पुन्हा हे पहा अर्धी वाटी आणि हे थोडं इतकं पाणी घातलं आहे. आता हे पुन्हा पिठामध्ये एकजीव करून घेऊ. आता हे थोडंसं थंड झालं ना की आपण हातानेच मळून घेऊ, म्हणजे आपल्याला अजून यामध्ये किती पाणी घालायचं हे सुद्धा समजेल. तर पीठ गरम असल्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने त्याला एकजीव करून घेतलं. आता थोडंसं असं आपण याला हाताने एकजीव करून घेऊ आणि लागेल तसं यामध्ये थोडंसं पाणी घालू. तर इथे यामध्ये अजून पाणी हवं आहे त्यामुळे मी पुन्हा यामध्ये आता अजून थोडंसं पाणी घालून घेते. तर इथे मी पुन्हा अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेतलं आहे. आता हे सर्व पुन्हा एकजीव करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकतात की पीठ मी छान असं मळून घेतलं आहे. अगदीच घट्ट नाही किंवा खूप पातळ पीठ नाही मळायचं. तर हे पहा, जसं भाकरीचं पीठ असतं ना तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही खूप सैल हे पीठ मळलं तर चकलीला काटे येत नाही, त्यामुळे पीठ खूप सैल किंवा खूप जास्त घट्ट नसावं. आता यासाठी मी पाणी किती वापरलं आहे हे सांग. वाटीने आपण 3 वाटी पाणी घेतलं होतं. तर सुरुवातीला जसं मी बोलले की अगदी थोडंसं पाणी घालायचं. तर मला हे पीठ मळण्यासाठी 2.5 वाटी गरम पाणी लागलं आहे आणि हे अर्धा वाटी पाणी इथे शिल्लक आहे. तर बरोबर 2.5 वाटीमध्ये माझं पीठ हे व्यवस्थित असं मळून झालं आहे. त्यामुळे पाणी घालताना अगदी अंदाज घेऊन तो घालायचा. तर चकली पाडण्या अगोदर आपण तेल गरम करायला ठेवू. तर इथे कढई गरम झाली आहे, यामध्ये आपण तेल घालून घेऊ, जेणेकरून चकली पाडेपर्यंत इथे आपलं तेलसुद्धा गरम होईल. तर चकली पाडण्यासाठी इथे मी साचा घेतला आहे. आता याला आपण आतून थोडंसं तेल लावून घेऊ. असं तेल लावून घेतलं ना की व्यवस्थित आपल्या चकली ह्या पडल्या जातात. सर्व साच्याला आतून पूर्णपणे असं तेल लावून घ्यायचं. आता ह्या पिठाचे आपण ना 4 समान भाग करून घेऊ किंवा छोटे असे गोळे करून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता की पिठाचे मी 4 गोळे करून घेतले आहे. आता हे उरलेले गोळे आपण झाकून ठेवून देऊ. यावर ना आपण कपडा झाकूया, म्हणजे आपलं जे पीठ आहे हे सुकणार नाही. आता हा गोळा थोडासा असं हाताने ना अगदी थोडासा मळून घ्यायचा. असं छान मळून घेतलं ना की त्यानंतर मस्त अशा आपल्या चकल्या ह्या पडल्या जातात. तर इथे पहा, हे जे पीठ मी घेतलं होतं हा जो गोळा हा व्यवस्थित असं मळून घेतला आहे. आता आपण हा साच्यामध्ये घालून घेऊ. तर अशा प्रकारे इथे मी यामध्ये हा गोळा घालून घेतला आहे पिठाचा. आता आपण यापासून चकली पाडायला सुरुवात करूया. तर पीठ व्यवस्थित मळून झालं ना की पाहू शकतात की मस्त अशा आपल्या ह्या चकल्या पडत आहे आणि छान अशा काटेरी आपल्या चकल्या बघा पडल्या आहेत. तर हे पहा, आपली पहिली चकली ती मस्त तयार झाली आहे. आता अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या पाडून घेऊ.
सुरुवातीला थोड्याशा चकल्या पाडून मग त्या तळू शकतात किंवा तुम्हाला जसं जमेल सोयीस्कर त्या प्रकारे तुम्ही चकल्या पाडून त्या तळून घेऊ शकतात. तर इथे मी सुरुवातीला 4 चकल्या पाडून घेते. तर पहा, पीठ अगदीच घट्ट नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही, त्यामुळे आपल्या ह्या चकल्या मस्त पडल्या आहे. फक्त हे शेवटचं टोक आहे ना, हे व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे चकली तेलामध्ये सोडली तर ती उघडली जात नाही. तर पाहू शकतात मस्त अशा आपल्या ह्या चकल्या पडल्या जात आहेत. शेवटचा भाग हा असा लॉक करून घ्यायचा, म्हणजे उघडणार नाही. तर इथे मी 4 चकल्या या पाडून घेतल्या आहे. आता आपण या तळून घेऊ. तर इथे आपण तेल गरम झालं की नाही हे पाहून घेऊ. यामध्ये 1 हा तुकडा पिठाचा घालून घेऊया. तर पहा, असं पटकन हा वर आला म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम आहे. तर चकली सोडताना कधीही तेल चांगलं गरम असेल ना, तर चकली ही व्यवस्थित त्यामध्ये भाजली जाते. तेल हे जास्त गरम नसेल आणि मग त्यामध्ये चकली सोडली तर चकली खूप जास्त तेल पिणार आणि भरपूर तेलकट होणार. तर सुरुवातीला मी गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे आणि यामध्ये आता आपण ही जी चकली आहे ही सोडून घेऊ. तर अगदी हळू एक साईडने आपल्याला चकल्या सोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, एका वेळेस जितक्या बसेल तितक्या चकल्या आपण तेलामध्ये सोडून घेऊ. तर इथे मी सुरुवातीला 4 चकल्या तेलामध्ये सोडून घेतल्या आहे. आता आपण 1 मिनिट तरी याला अजिबात हलवायचं नाही आणि गॅसची फ्लेम इथे मी हाय ठेवली आहे. चकली ही तेलामध्ये थोडीशी सेट झाली ना की त्यानंतर आपण मग मीडियम फ्लेमवर छान तळून घेऊ. तर इथे साधारण 1 मिनिट झाला आहे आणि मी आता गॅसची फ्लेम ही मीडियम केली आहे. तर आता आपण चकली दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. हे पहा, ही थोडीशी अशी कडक झाली ना की मग दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची आणि मग आता मीडियम फ्लेमवरच आपल्याला चकली छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. आपण घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, तेलाचं सुद्धा किंवा पाण्याचं सुद्धा. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की चकली अजिबात तेलामध्ये विरघळली नाही किंवा उघडली सुद्धा नाही. तर इथे आता आपण अलटून पलटून चकली दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. तर आता आपण पुन्हा याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त अशी आपण चकली भाजून घेऊया. चकली भाजली की नाही हे ओळखायचं असेल ना, तर याला हे जे बुडबुड येतात ना हे एकदम कमी होतात, म्हणजे समजायचं की आपली चकली ही व्यवस्थित आतपर्यंत भाजली गेली आहे. सुरुवातीला फक्त आपल्याला एक साधारण अर्धा ते 1 मिनिटच हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग गॅसची फ्लेम ही मिडियम करायची. जर तुम्ही पूर्ण चकली ही हाय फ्लेमवर तळून घेतली तर ती फक्त वरून वरून भाजली जाणार आणि आत पूर्णपणे कच्ची राहणार. तर इथे पाहू शकतात की याला जे बुडबुडे येतात तर ते अगदी कमी झाले आहेत आणि आपली चकली ही दोन्ही बाजूने मस्त अशी भाजून झाली आहे. आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊ. तर हे पहा, मस्त अशी आपली चकली छान भाजली गेली आहे. झाऱ्यामध्ये काढली की यामध्ये जे जास्तीचं तेल आहे ते सर्व निघून जाईल. ही चकली टिश्यू पेपरवर काढून घेऊ. इथे मी गॅसची फ्लेम पुन्हा हाय केली आहे. आता हाय फ्लेमवर आपल्याला चकली सुरुवातीला सोडून घ्यायची आहे. कधीही चकली तेलामध्ये सोडताना सुरुवातीला फक्त गॅसची फ्लेम ही हाय ठेवा, म्हणजे चकली साधारण अर्धा ते 1 मिनिटामध्ये व्यवस्थित सेट होते. त्यानंतर मग आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, प्रमाण परफेक्ट असेल ना की चकली अजिबात बिघडत नाही किंवा तेलामध्ये तिचा चुरा होत नाही किंवा शकतात की अजिबात त्याचे तुकडेसुद्धा झाले नाही. तर इथे आपण जे प्रमाण घेतलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. छान अशा तळून झाल्या आहेत. तर आपण या काढून घेऊ. बिना भाजणीची असूनसुद्धा आपली ही चकली मस्त अशी भरपूर कुरकुरीत बनली आहे. एकूण एक चकली तुम्ही इथे पाहू शकतात, मस्त अशी बनली आहे, भरपूर काटेरी बनली आहे. आता याचा तुम्हाला आवाज ऐकवते. आवाजावरूनच तुम्हाला समजेल की आपल्या चकल्या भरपूर कुरकुरीत बनल्या आहे. इथे आपण फक्त 2 साहित्य वापरलं आहे आणि या 2 साहित्यामध्ये सुद्धा आपल्या चकल्या तितक्याच चविष्ट बनल्या आहे. शिवाय तेलामध्ये सुद्धा याचा कुठे चुरा होत नाही किंवा याचे तुकडे होत नाही. आपण घेतलेलं प्रमाण इतकं परफेक्ट आहे ना की त्यामुळे आपल्या चकल्या अजिबात तेलकट बनत नाही आणि भरपूर कुरकुरीत बनतात. तर दिवाळीसाठी खास इथे बनवलेली चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा.
पुन्हा आपण भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील. धन्यवाद.